जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आय एम सॉरी बाबू. आजच्या व्हिडिओमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याची वाट काही लोक बघतात की आपण याची चॅट कशी बघायची, आपल्या मित्राची चॅट कशी बघायची, हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. इंस्टाग्रामवरून तुम्ही कशी कोणाची चॅट बघू शकता हे मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त काय करायचं आहे, व्हिडिओ हा पूर्ण बघा. व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कोणत्या वेबसाईटचा यूज सांगणार नाही, कोणती ऍप्लिकेशन सांगणार नाही. इंस्टाग्रामवरती तुम्ही कशा प्रकारे समोरच्याची चॅट बघू शकता आणि ते 100% तुम्ही बघणार आहात की कोणता मेसेज आहे आणि काय मेसेज आहे किंवा कोणची चॅट आहे, कोणचा अकाउंट आहे, तो माणूस कोणाला बघतोय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ हा पूर्ण बघा. चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात, पण स्टेप बाय स्टेप मात्र पूर्ण बघा. तुम्हाला पूर्ण क्लिअरली मी त्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे. चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. सगळ्यात आधी मित्रांनो, तुम्हाला तुमचं इंस्टाग्राम हे ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे. जसं की मी माझं इंस्टाग्राम हे ऍप्लिकेशन ओपन केले. ओके, तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही बघू शकता हे माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, 3 लाईनवरती, आणि त्यानंतर तुम्हाला इथं खाली दिसेल अकाउंट सेंटर. तर यामध्ये तुम्हाला एकाला पण क्लिक करायचं नाही, तुम्हाला सगळ्यात लास्टला जायचं आहे खाली. तर फॅमिली सुपरविजन, पहिले फॅमिली सेंटर होतं पण आता सुपरविजन आलंय. सुपरविजनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला काही नोट्स दिसतील. आता खाली दिसेल तुम्हाला व्हॉट अ पॅरेंट ऑफ गर्डेशन कॅन सी when supervisions your account, they'll see who you are connected with and other insights about how you use Instagram and Threads. तर अशा प्रकारे तुम्हाला काही नोटिफिकेशन आधी तुमच्या समोर येईल. त्यानंतर तुम्हाला इथं कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्यांची काही चॅट बघायची असेल, जसं मी इथं आयडी सर्च करतो, माझी आयडी सर्च करतो, जसं की मी ईश्वर ऑफिशियल याची मला चॅट बघायची, तर मी आधी ती आयडी सर्च करतो. ओके, तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी त्यांच्या आयडियाला जे आहे ती क्लिक करायचं आहे. जसं की मी इथं क्लिक करेल किंवा इथं क्लिक करेल, तर त्या आयडियाला तुम्हाला सेंड इन्व्हिटेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही याला सेंड करता, ज्यावेळेस इन्व्हिटेशन, ज्यावेळेस तो माणूस ज्यावेळेस तुमचं इन्व्हिटेशन हा ऍक्सेप्ट करेल ना, त्यावेळेस तुम्ही त्या माणसाचा जो आहे तो पूर्ण चॅट बघू शकता किंवा इन्सिट सुद्धा बघू शकता की मागील काही 28 दिवसामध्ये काय काय इन्सिट आलेले आहेत, काय काय व्ह्यूज आलेले आहेत किंवा फॉलोअर्स आलेले आहेत की नाही, हे सगळं तुम्ही त्यामध्ये बघू शकता. जे पर्टिक्युलर जे चार्ट आहेत ते चार्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हा याचा फायदा आहे. ओके, तर पण जर कधी समोरच्यानं जर कधी तुमचं इन्व्हिटेशन ऍक्सेप्टच केलं नाही तर तुम्ही त्याचं काहीच बघू शकत नाही. तुम्ही त्याची चार्ट सुद्धा बघू शकत नाही, तुम्ही त्याचे इन्साईट सुद्धा बघू शकत नाही. आणि आता सगळेच हुशार झाले, कोणी तर वेळेवरती तर सुद्धा नाही, पण आधी वाचून घेतात की इन्व्हिटेशन नेमकं कशाचं आहे. ज्यांचं प्रायव्हेट अकाउंट आहे त्यांना सुद्धा रिक्वेस्ट सुद्धा आली तरी ते 100 वेळा चेक करून बघतात की नेमकं काय आहे. ओके, तर ही गोष्ट करताना लक्षात ठेवा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. चॅनलला मात्र सबस्क्राईब करा.